श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जाते. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपाची पूजा करतात. असा विश्वास आहे की हा उपवास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीचं व्रत हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. स्कंद पुराण आणि पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. तसेच हे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा असा हा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व वाईट कर्म वाईट पाप ही नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले गेले आहे. देवांसमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तिथे स्थिर होते. तसेच दिवा हा शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे. दिव्याच्या प्रकाशाने वातावरण प्रसन्न आणि आनंदी होते. तसेच देवांसमोर दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. दिव्याच्या प्रकाशाने वातावरण प्रसन्न होते, सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दिव्यामध्ये साक्षात देवी राजेश्वरी निवास करते. ती लक्ष्मी दुर्गा आणि कालीचे एकत्रित रूप दर्शवते. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याकरता आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होणार आहे. त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीच्या व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचं आहे, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे.
तसेच मोहिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचं आहे, तर हा उपाय आपण सकाळीच करणार आहेत. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. दिवा तुम्ही कोणताही घेतला तरीही चालणार आहे. तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरता तो घेतला तरीही चालणार आहे, की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तर अतिशय उत्तम आहे. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. म्हणून आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा. आणि या दिव्यामध्ये आपल्याला 9 वातींची एक वात करायची आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला 9 लांब वाती घ्यायच्या आणि त्यांना एकत्रित करून त्याची एक वाती तयार करून घ्यायची आहे. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. काही कारणास्तव तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जो हा दिवा तयार केलेला आहे तो प्लेटवर ठेवायचा. आणि आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा. आणि ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे. त्या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं. आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार. या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. हा उपाय आपल्याला सकाळी जेव्हा देवपूजा आपण करणार आहे तेव्हा लगेचच करायचं आहे. देवघरामध्ये एक दिवा आपण देवांसमोर प्रज्वलित करलाय. त्याचबरोबर अजून एक दिवा हा जो आहे तो आपल्याला तयार करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करून ठेवायचा. आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून संपूर्ण दिवसभर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहिला पाहिजे. काही कारणास्तव दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका. पुन्हा मध्ये त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाका आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या 9 वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. तसेच या दिवा जो आहे तो आपण कणकेपासून तयार केलेला आहे. तसेच या दिव्याखाली आपण तांदूळ ठेवलेले आहेत. तर या सर्व वस्तू आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा दिवा तसेच हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारची वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या कुटुंबाची चौबाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.